लाडकी बहीण नंतर आता लाडकी सून योजना. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची नवी चाल. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी राज्यात नवा उपक्रम राबवण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. लाडकी बहीण योजनेनंतर आता त्यांनी लाडकी सून योजना जाहीर केली असून तिचा शुभारंभ ठाण्यात झाला आहे. या योजनेद्वारे घरगुती अत्याचार, अन्याय किंवा त्रास सहन करणाऱ्या सुनांना तातडीने मदत मिळणार आहे. त्यासाठी विशेष हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देण्यात आला असून महिलांना थेट संपर्क साधून आधार मिळणार आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, या योजनेतून लाडक्या सुनांच्या प्रश्नांना न्याय देण्याबरोबरच लाडक्या सासूंचाही योग्य सन्मान केला जाईल. घरातील नातेसंबंध आणि महिलांचा सन्मान वाढवणे हे आमचं प्राधान्य आहे. कशी होणार अंमलबजावणी? प्रत्येक शिवसेना शाखा व स्थानिक कार्यालयातून सुनांना मदत दिली जाईल. शाखा पदाधिकारी थेट मार्गदर्शन व सहकार्य करतील. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे या उपक्रमाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष पथके राज्यभरात उभारली जाणार आहेत. या मोहिमेमुळे महिलांच्या हक्काचं रक्षण होईल, तसेच सासू-सून नात्याला नवीन दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. ठाण्यातील प्रारंभानंतर ही योजना संपूर्ण राज्यभर राबवली जाणार असून शिंदे गटासह हा उपक्रम आगामी निवडणुकीत महत्त्वाचा गेम चेंजर ठरू शकतो.